नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, लक्षात घ्या, आजचा जो काही क्लास आहे तो कोणता आहे? वोकॅब एक्सप्रेस आहे, राईट? वोकॅब एक्सप्रेसची बॅच आहे. आता इथे ऑल कॉम्पिटेटिव्ह वगैरे सरळ सेवा वगैरे काही घेत बसत नाही, तर लक्षात घ्यायचं. त्याच्या अगोदर सुरुवात करण्याच्या अगोदर मला एवढं विचारायचं आहे की जे काही व्हिडिओ पडत आहे किंवा जे काही लेक्चर तुम्हाला मिळत आहे तर तुम्ही ते लेक्चर घेत आहात का, लेक्चर करून राहिलेत का, है ना? तर काय करा, व्यवस्थित करा, ते लेक्चर व्यवस्थित घ्या आणि वर्ड काय करायचे, एका पेजवरती जे व्हाईट पेज असतं ना आपल्याकडे A4 साईजचं वगैरे कोणतेही जे ज्याच्यावरती तुम्ही हे करता, अभ्यास करता, प्रॅक्टिस करता, तर त्याच्यावरती काय करायचं, ते लिहून घ्यायचे, राईट? ते लिहून घ्यायचे, 3 वेळा लिहा, 2 वेळा लिहा, जोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाही तोपर्यंत ते काय करा, लिहा, राईट? आणि मोर अँड मोर काय करा, प्रॅक्टिस करा. जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हाच ते वर्ड तुमच्या लक्षात राहतील. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, हे जे वर्ड आपण इथे घेतो हे कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये विचारल्या गेलेले वर्ड्स आहेत. त्याच्यामुळे हयगय करू नका कोणत्याही गोष्टीची, राईट? तर लक्षात घ्या, ठीक आहे? काय करू, विदाउट वेस्टिंग टाइम आपण आपल्या कार्यक्रमाला काय करू, सुरुवात करू. तर आपला आजचा कार्यक्रम कोणत्या वर्डपासून घ्यायचा, काय घ्यायचं आहे, तर लिहा. काय घेता, ब्लिस, है ना? ज्याप्रमाणे शब्द आहे त्याचप्रमाणे त्याचा काय आहे रे, अर्थ सुद्धा आहे. BLISS, ब्लिस. ब्लिस म्हणजे काय होते, यस काय होते सर, काय होते? लक्षात घ्या, ब्लिस म्हणजे काय होते, आनंद होते. ब्लिस म्हणजे काय होते, आनंद होते. क्लिअर, समजून आलं? ब्लिस म्हणजे काय होते, आनंद होते. आनंदासोबत काय आहे, परमानंद होते. काय होते, परमानंद होते. ब्लिस आनंद होते, आणखी परमानंद होते, आणखी काय होते, कल्याण म्हणतो आपण त्याला, धन्यता म्हणतो, है ना? काय म्हणतो आपण, कल्याण, धन्यता, कल्याण, धन्यता. परत क्लिअर आहे? चला, मग ब्लिस, ब्लिस म्हणजे काय होते, आनंद, परमानंद, कल्याण आणि धन्यता, राईट? आणखी काही होत असेल पण रिलेटेड आनंदाच्या, ठीक आहे? इथपर्यंत ठीक आहे. चला, विदाउट वेस्टिंग टाइम पुढे काय पाहत असतो आपण, मराठी अर्थ पाहिल्यानंतर सर याचा आपण काय पाहतो, पार्ट ऑफ स्पीच पाहत असतो. पार्ट ऑफ स्पीच पाहत असतो. मग काय असते रे पार्ट ऑफ स्पीच, काय असते, याचे बरेच वर्ड आहे ना, हा वेळ घेईल म्हणून लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये घेतो याला. तर मग काय आहे पार्ट ऑफ स्पीच, काय आहे तर लक्षात ठेवायचं. ब्लिस म्हणजे काय होते, नाउन आहे. ब्लिस म्हणजे काय आहे, नाउन आहे, राईट? वस्तू, व्यक्ती, ठिकाण आणि कल्पना, राईट? याला ज्या नावाने आपण काय करतो, संबोधतो. वस्तू, थिंग्स, व्यक्ती, पर्सन, वस्तू, व्यक्ती, प्लेस, नंतर आणि काय, कल्पना, राईट? ड्रीम वगैरे. तर हे काय असतात, आपले नाव असतात. लक्षात घ्या, ब्लिस आहे वर्ड, आनंद, परमानंद, कल्याण, धन्यता, पार्ट ऑफ स्पीच विचारले त्याचं नाव. त्याच्यानंतर काय खेळी खेळतो रे आपण बाबा, तर त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे सिनॉनिम्स. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे, सिनॉनिम्स पाहिजे, ठीक आहे? मग याचा सिनॉनिम्स काय असते, आनंदाचं सिनॉनिम्स काय असते रे, हॅपीनेस. काय असते, पहिलाच वर्ड आहे हॅपीनेस. काय आहे, हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजे काय होते, आनंद होते. आणखी काही आठवते का, आणखी काय आठवते? यस सर, आठवतं, डिलाइट. काय आहे, डिलाइट. नंतर काय आठवतं, आणखी काय आहे, डिलाइट आहे, ग्ली आहे, राईट? मर्थ आहे, राईट? ग्ली है ना, ग्ली आहे. नंतर ग्ली नंतर काय आहे, नंतर काय असते, मर्थ आहे. ग्ली नंतर मर्थ आहे. इलेशन आहे, इलेशन, राईट? इलेशन इकडे येतो, इलेशन. समजून राहिलं का? काय आहे, ब्लिस, आनंद, परमानंद, कल्याण, धन्यता. पार्ट ऑफ स्पीच जर विचारल्याचा तर नाउन असतो. सिनॉनिम्स विचारला, हॅपीनेस, डिलाइट, ग्ली, मर्थ, इलेशन. आणखी आठवतात का रे,
बरेच आहे याचे, भरपूर आहे. एक्सटेसी आहे, नंतर ज्युबिलेशन आहे, है ना, एक्सटेसी, नंतर एक्सटेसी, राईट, एक्सटेसी आहे. नंतर काय असते, यस, हा ज्युबिलेशन आहे, ब्लीथ आहे, ज्युबिलेशन, ज्युबिलेशन, नंतर ब्लीथ, हा, नंतर काय असते, ब्लीथ असते. स्पेलिंग चेक करायचं बरोबर आहे ना, स्पेलिंग काय असते रे बाबा, काही लिहिलं तुम्ही पाहत आहे, BLITHE, ब्लीथ, राईट. समजून राहिलं, समजून राहिलं का काय म्हटलं मी. तर ब्लीथचा सिनोनिम्स आहे हॅपीनेस, डिलाइट, ग्ली, मर्थ, इलेशन्स, एक्सटेसी, असं आहे. एक्सटेसी, नंतर ज्युबिलेशन आणि ब्लीथ, आणि ब्लीथ. आणखी आठवतात, यस आठवतात तिकडे, हा बिटिट्यूड, यस बिटिट्यूड. आणखी बिटिट्यूड नंतर युफोरिया, यस, है ना, युफोरिया, नंतर बिटिट्यूड, है ना, काय आहे, बिटिट्यूड आहे. काय असतं रे बिटिट्यूड. अरे लय बरेच आज खूप नवीन नवीन तुम्हाला काय होतील शब्द मिळणार आहे, वेगवेगळे शब्द जे तुम्ही आतापर्यंत काय झालेले नाही, ऐकलेले नाही, है ना, ऐकलेले नाही. आणखी काय असते, आणखी काय असते, यस तुमच्याकडे नाही माहित का. रॅप्चर आहे, नंतर एक्झाल्टेशन आहे, रॅप्चर, एक्झाल्टेशन, रॅप्चर, एक्झाल्टेशन. हे सगळेच्या सगळे काय आहे तर भाऊ सिनोनिम्स आहे. आणि कोणत्या वर्डचे किंवा कोणत्या शब्दाचे जर म्हटलं तर काय आहे तो शब्द, ब्लिस आहे. आणखी आठवतात का, हा, यस, तिकडे कॉर्नर, डेलिरियम, यस काय आहे, डेलिरियम, लिहायचं असं, DLIRIUM, डेलिरियम, यस. आणखी आणखी आहे एक, तर तुम्ही एवढा कॉमन शब्द विसरलेले आहात, कोणता असेल तो एकदम एकदम कॉमन, म्हणजे एक हिंट देतो, त्या नावाची गाडी आहे तुमच्याकडे, त्या नावाची काय आहे तुमच्याकडे, गाडी आहे. तर तो सुद्धा शब्द तुम्ही काय झालेले, विसरलेले आहात. तर मग काय होते, हा गाडी कोणती ना, कोणती गाडी आहे तुमच्याकडे, यस, हा यस एक्झॅक्टली. काय आहे सर, आम्ही शब्द विसरलो, ब्लेझर, राईट. आम्ही शब्द कोणता विसरलो, ब्लेझर. आम्ही शब्द सर विसरलो होतो, ब्लेझर. आठवतात आणखी, आणखी काही आठवतात का रे बाबा, आणखी आठवतात आहे का, असेल तर सांगा, मी इथे घ्यायला तयार आहे. माझं बाबा जेवढं होतं तेवढं संपलं. काय लक्षात घ्या, ब्लिस हा वर्ड आहे आपल्याकडे, पार्ट ऑफ स्पीच विचारला नाऊन आहे. मराठीमध्ये त्याचा मिनिंग होतो आनंद, परमानंद, कल्याण आणि धन्यता. मग आपण, आपली सवय आहे, आपली सवय काय आहे की आपण त्याचे काय करतो, सिनोनिम्स पाहत असतो. मग सिनोनिम्स पाहत असताना मला पहिला वर्ड काय सापडतो, हॅपीनेस. पहिला वर्ड काय सापडतो, हॅपीनेस. नंतर डिलाइट, डिलाइट, नंतर प्लेजर, है ना, हे लक्षात ठेवायचे, डिलाइट, प्लेजर. नंतर काय आहे, ग्ली आहे, मर्थ आहे, इलेशन, एक्सटेसी, एक्सटेसी है ना, एक्सटेसी, ज्युबिलेशन, ब्लीथ, नंतर युफोरिया, बिटिट्यूड, रॅप्चर आणि एक्साल्टेशन आणि काय, डेलिरियम. आणि काय आहे, डेलिरियम. तर हे सगळेच्या सगळे काय होते रे भाऊ, काय होते सगळेच्या सगळे, यस काय होते, सिनोनिम्स. काय सिनोनिम्स आहे. आणि कोणत्या वर्डचे म्हटलं तर मग कोणते सांगाल, तर सर तो वर्ड काय आहे, ब्लिस आहे. वर्ड काय आहे तो, ब्लिस आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत, यस क्लिअर आहे, तिकडे क्लिअर आहे ना. हा सर याच्यात बरेचसे नवीन आहे, नवीन आहे ना. हा एक हे जुना आहे, हा आहे, नंतर हा एक ओळखीचा आहे, हा ओळखीचा आहे, नंतर हा एक ओळखीचा आहे, हा एक ओळखीचा आहे, आणि युफोरिया सुद्धा ओळखीचा आहे. आणि बाकीचे जे काय आहे ते तुम्हाला काय करावं लागतील, कोणत्या ना कोणत्या ट्रिकने ते तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना,
क्लिअर आहे? झालं? हे लक्षात राहील, लक्षात ठेवता येईल, लक्षात ठेवता येईल का हे? यस, ठेवता येईल. चला मग काय पाहायचं आहे आपल्याला? आता आपल्याला काय पाहायचं आहे? अँटोनिम्स पाहायचे. काय पाहायचे? अँटोनिम्स. याला रफ करू का मी? कारण आज थोडेसे जास्त होते, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, बोर्डवर खाली खाली जायला परवडणार नाही आपल्याला, राईट? तर याला रफ करतो. हे लिहिले का सगळ्यांनी? सगळ्यांनी लिहिले, नोट डाऊन केले? हां, केलेत का? यस यस यस. काही अडचण असेल तर सांगा. केले? यस सर. याला मी काय करतो आता? रफ करतो, राईट? त्याचमुळे मी तिथे क्लिअर केलं तुम्हाला ते की काय रे बाबा, लवकरात लवकर म्हणजे लक्षात ठेवता आले पाहिजे तो. ठीक है, चलो. अब एंटोनिम्स कौन बताएगा इसका? पहिला, हॅपीनेस चा एंटोनिम्स काय असतो? दुःखी, है ना? आनंदाचा एंटोनिम्स काय असतो? दुःखी. काय असेल बघ? काय असेल? काय असेल? आनंद, हॅपीनेस. सॅड, नंतर डोलफुल. सॅड, डोलफुल, राईट? सॅड, डोलफुल. आणखी एक शब्द आहे शाल, डोलफुल. आणखी शब्द कोणता आहे? आणखी एक मोस्ट म्हणजे असा शब्द आहे की तो काय कॉमन शब्द आहे. काय? मोर्नफुल. मोर्न म्हणतो ना आपण, मोर्नफुल, राईट? सॅड म्हणजे दुःखी, डोलफुल म्हणजे दुःखी, मोर्नफुल. आणखी यस, काही आठवते? इनकन्सोलेबल, ब्लिक, राईट? इनकन्सोलेबल, राईट? आणखी काय? ब्लिक, इनकन्सोलेबल, इनकन्सो आहे, इनकन्सोलेबल, है ना? त्याच्यात काय व्हायचं नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही. इनकन्सोलेबल, राईट? नंतर ब्लिक. वीपी आहे. काय आहे? वीपी आहे. नंतर फॉरलोन आहे, है ना? फॉरलोन म्हणजे फॉर्न आहे, है ना? काय म्हटलं मी? फॉर्म, राईट? फॉर्न आहे. नंतर आणखी काय असते रे बाबा? यस, आणखी काय असते? वीपी आहे. नंतर ग्रीवस आहे. ग्रीवस, राईट? फॉरलोन, नंतर ग्रीवस, नंतर वीपी, है ना? वीपी. वीपी लिहिलेच नाही आहे, बराच घेतला मी वर्ड. काय आहे? वीपी आहे. डेझोडंट आहे, है ना? काय असते? डेस्पोडंट. यस, डेस्पोडंट. डिजेक्टेड, है ना? डेस्पोडंट किंवा डिस्पोडेंट म्हणतात त्याला. थोडंसं इकडे तिकडे. डिस्पोडंट. आणखी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे कॉमन आहे, डिजेक्टेड. क्लियर आहे? लक्षात घ्या प्लीज. आनंद, परमानंद, कल्याण, धन्यता अँटोनिम्स आहे. आपण ऑलरेडी काय पाहिलेले याचे? त्याचे काय पाहिलेले? सिनोनिम्स पाहिलेले. सिनोनिम्स काय आहे ना, सगळे क्लिअर केलेले. सिनोनिम्स काय होते? हॅपीनेस, नंतर डिलाइट, ग्ली, मर्क, राईट? आणखी काय असतात? इलेशन असतात, रॅप्चर असतात, एक्सटेसी, है ना? ज्युबिलेशन, ब्लीड. हे सगळे काय होते? सिनोनिम्स होते. अँटोनिम्स जेव्हा पाहिजे होते तेव्हा काय होते? सॅड, डोलफुल, मोर्नफुल, इनकन्सोलेबल, ब्लिक, फॉरलॉर्न, नंतर ग्रीवस, वीपी, डेस्पोडेंट आणि डिजेक्टेड. आणि काय आहे? डिजेक्टेड आहे. आणखी आठवतात का? हा, आणखी आठवतात? यस, आणखी आठवतात ना? रिजेक्टेड. डिजेक्टेडचा अपोजिट वर्ड सोबतच काय आहे? रिजेक्टेड. यस. नंतर आणखी रेकफुल. रेकफुल म्हणतो आपण त्याला. रिजेक्ट झाल्यानंतर सुद्धा तो काय असतो? दुःखी नसतो का? रेकफुल. ग्लूमी. काय? ग्लूमी. समजून लागलं इथपर्यंत? मोरोज आहे, है ना? डोलरस आहे,
है ना. बरेच मी सांगत काय तुम्हाला, हा असा शब्द आहे है ना, डोलरस, मोरोज. ब्लीड असा शब्द आहे की ज्याचे कितीतरी सिनोनिम्स आहेत, कितीतरी काय आहेत, अँटोनिम्स आहेत. राईट. आणखी आठवतात. यस. हा यस. क्रेस्ट फॉलन. यस, क्रेस्ट फॉलन लिहायचं असं, क्रेस्ट फॉलन, क्रेस्ट फॉलन. नंतर डोलरस, डोलरस लिहिलंय ना, डोलरस. हा आणखी मेलॅन्कोलिक. हा डोलो हेलो मेलॅन्कोलिक. सोबर. यस, सोबर. आणखी आठवतात का? पुढे काही आठवतात? यस. नाही आठवत? काहीच नाही. काही तर आठवत असेल ना भाऊ? जे आठवते ते सांग. काय? रेकफुल. बरोबर आहे ना. रेकफुल, रेकफुल लिहिलंय का? रेकफुल आहे ना. ॲडजेक्टिव्ह आहे सॅड, डोलफुल, मॉर्नफुल, इनकॉन्सोलेबल, ब्लिक, फॉरलॉर्न, ग्रीवस, वेपी, डेस्पोडेंट, डिजेक्टेड, रेकफुल सॉरी, ग्लोमी, डोलरस, मोरोज, क्रेस्टफॉलन, नंतर मेलॅन्कोलिक अँड सोबर. आणि काय? सोबर. क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? हा ठीक आहे. इथपर्यंत की आठवतात आणखी काही? आणखी काय आठवतात? यस, ब्ल्यू सुलेन. यस, ब्ल्यू सुलेन आपण म्हणतो त्याला, ब्ल्यू सोलेन, ब्ल्यू सोलेन. नंतर कास्ट डाऊन, कास्ट डाऊन. यस, कास्ट डाऊन, कास्ट डाऊन. है ना. सिनोनिम्स किती होते, अँटोनिम्स किती आहे? कास्ट डाऊन. आणखी रे बाबा? यस. आठवत असेल सांगा. माझं संपलं येतं तर मला आठवत नाही. डाऊन कास्ट, कास्ट डाऊन. राईट. डाऊन कास्ट पण म्हणतो आपण त्याला. डाऊन कास्ट, कास्ट डाऊन दोन्ही काय आहेत? सारखेच आहे. दोन्ही काय आहेत? सारखेच आहे. यस. लॅक्रिमोस, डिस्कॉन्सोलेट. लॅक्रिमोस, डिस्कॉन्सोलेट. इज दॅट क्लिअर? क्लिअर आहे? समजून राहिले? समजून राहिलं. नंतर आणखी आणखी इथे डिस्मल, डिस्मल, डिस्मल. यस, डिस्मल. आठवतात का? आठवत असेल तर सांगा. तर मला नाही आठवत आहे मला काहीच. प्लेंटिव. नंतर यस, ल्युबिब्रियस, प्लेंटिव. येस असं, प्लेंटिव. नंतर ल्युबिब्रियस, ल्युबिब्रियस. हे सगळेच्या सगळे काय आहेत रे बाबा? बस आठवतं घ्या आता, है ना. भरपूर झाले. हे सगळेच्या सगळे काय आहेत? काय आहे काय हे? तर हे सगळेच्या सगळे काय आहेत? अँटोनिम्स आहेत. कशाचे? ब्लिसचे. ब्लिसचा होतो आनंद, परमानंद, कल्याण, धन्यता. आणि ते अँटोनिम्स जर विचारले तर सॅड, डोलफुल, मॉर्नफुल, इनकॉन्सोलेबल, ब्लिक, नंतर डिस्मल, डिस्मल, नंतर फॉरलॉर्न, ग्रीवस, वीपी, डेस्पोडेंट, नंतर प्लेंटिव, डिजेक्टेड, रेकफुल, ग्लोमी, डोलरस, मोरोज, नंतर ल्युबिब्रियस, क्रेस्टफॉलन, मेलॅन्कोलिक, सोबर, ब्ल्यू सोलेन, नंतर कास्ट डाऊन, डाऊन कास्ट, लॅक्रिमोस आणि काय आहे? डिस्कॉन्सोलेट. आणखी काय आहे? डिस्कॉन्सोलेट. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काही अडचण आहे की इथपर्यंत? नाही सर, इथपर्यंत आम्हाला काहीच अडचण नाही आहे. याला रफ करू का? कारण आपल्याला काय पाहायचे? आणखी ईडीएम सुद्धा पाहायचे आहेत. ईडीएम सुद्धा पाहायचे. आणखी काय होते? आणखी साइडलाच काय म्हणतो? सॉरो, सॉरोफुल, सॉरोफुल. राईट. सॉरोफुल दुःख. सॉरोफुल म्हणजे काय होते? दुःख.
राईट, है ना. तर याला आपण काय करू इथे स्टॉप करू. राईट, येऊ देऊ काय इथे हे बघा sorrowful. Is that clear? Clear? चला नेक्स्ट काय पाहायचं आपल्याला, यांचे इडियम्स पाहायचे. हां, हे व्यवस्थित केले आहेत ना सगळे, ठीक आहे. चलो नेक्स्ट काय आहे, लक्षात ठेवावं लागेल रे भाऊ, लक्षात ठेवावं लागेल, नाही तर काही त्याला ऑप्शन नाही. जर तुमचे लक्षात राहत नसेल, लक्षात राहतात लिहून पाहायचे 3-3 वेळा. आम्ही असंच करत होतो, हां, तर म्हणून त्यातले काही काही आठवतात. राईट, चला इडियम सांगा हॅपीनेसची. हाँ यस, हॅपीनेसची कोण सांगते पहिला. यस, काय असते, ऑन क्लाउड 9. ऑन क्लाउड 9 नंतर असते ऑन क्लाउड 9 आहे, ओव्हर द मून आहे, ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. लिहायचं पहिला, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. नंतर ऑन क्लाउड 9, ओव्हर द मून, ओव्हर द मून. सगळ्यांचा अर्थ काय होतो, हॅपीनेस. ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, ओव्हर द मून. तिसरं काय आहे, काय असते तिसरं, ओव्हर द मून. नंतर आणखी एक सांगितलं तुम्हाला मगाशी, आता सांगितलं रे भाऊ, ऑन क्लाउड 9. यस, ऑन क्लाउड 9 अर्थ सेमच आहे, ऑन क्लाउड 9. यस, काय होते, वॉकिंग ऑन एअर. यस, वॉकिंग ऑन एअर, वॉकिंग ऑन एअर. नंतर पाचवं काय आहे, वॉकिंग ऑन एअर. नंतर लाईक अ डॉग विथ 2 टेल्स. यस, काय, लाईक अ डॉग विथ 2 टेल्स. कसा लक्षात ठेवायचं, लक्षात घ्यायचं. ज्यावेळेस कुत्र्याला काय होते, कुत्र्याला पिलाला किंवा कुत्र्याला भूक लागते, त्यावेळेस तो शेपूट आलो तुमच्या पुढे मागे पुढे करत असतो, आणि त्याचा काय असतो, आनंदात असतो. जेव्हा आपण त्याला काय करतो, काय करतो, तेव्हा जेव्हा त्याला आपण काय करतो, खायला घालतो. इथपर्यंत क्लिअर आहे, है ना. नंतर हूप इट अप, hoof it up. लक्षात घ्या, on the top of the world, over the moon, on cloud 9, walking on the air, like a dog with 2 tails, hoof it up. है ना. हे सगळेच्या सगळे काय आहेत रे बाबा, हॅपीनेस वरचे काय आहेत, हे हॅपीनेस वरचे काय, हॅपीनेस वरचे इडियम फ्रेजेस आहेत, जे कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये काय झालेले आहेत, विचारलेले आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे. चला, माझा हॅपीनेसच्या अपोजिट काय होतं, सॉरो होतं, सॉरोफुल होतं. राईट, सॉरोफुल होतं, है ना. मग आपल्याला याचे हे सुद्धा लागतील ना, इडियम सुद्धा लागतील ना सॉरोफुलचे. चला पहा, सॅडनेस वरचं काय पाहायचं आपल्याला. सॅडनेस वरचे जे काही इडियम्स आहेत ते दिलेले आहेत, तर लक्षात घ्यायचं. लो स्पिरिटेड, लो स्पिरिटेड आहे, लो स्पिरिटेड. नंतर सेकंड आहे डाऊन इन द डम्स. थर्ड काय आहे, feeling blue to have the blues, feeling blue to have the blues. Face like a wet weekend, face like a wet weekend. नंतर आहे reduce to tears, close to tears, reduce to tears, close to tears. Down in the mouth, down in the mouth. नंतर सेवेंथ आहे lump in a throat, lump in a throat and pull a long face, pull a long face. तर लक्षात घ्यायचं, ब्लिस हा वर्ड होता. ब्लिसचा मीनिंग सांगितलं तुम्हाला मी, आनंद, परमानंद, कल्याण, धन्यता. त्याचे तुम्ही सिनोनिम्स पण पाहिले,
याचे आपण काय पाहिले, अँटोनिम सुद्धा पाहिलेले. मग याच्यावरचं आपल्याला काय पाहायचं होतं, इडियम्स पाहिजे होते, रिलेटेड हॅपीनेस आणि रिलेटेड सॅडनेस. मग इडियम्स मध्ये पहिला काय आहे, हॅपीनेस मध्ये ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, ओव्हर द मून, ऑन क्लाउड नाइन, वॉकिंग ऑन द एअर, लाईक अ डॉग विथ टू टेल्स, हुपी डॉग. आणि सॅडनेस चे काय आहे तर बाबा, लो स्पिरिटेड, डाउन इन द डम्प्स, फेलिंग ब्ल्यू टू हॅव द ब्ल्यूज, फेस लाईक अ वेट विकेट, reduced to tear, close to tear, down in the mouth, lump in a throat, pull a long face. इथे काय करूया बाबा, इथे आपला आजचा जो काही वर्ड होता तो काय झालेला आहे, फिनिश झालेला आहे. जेवढेही काही असेल आजचा वर्ड काय होता, सोपा होता, इझी होता, पण त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्हाला जवळपास मला वाटते 50च्या वरती असतील, ते सगळे जर काउंट केले तर, है ना. नाही 50 कमी, हा 50च्या जवळपास किंवा 50च्या वरच आहे. आणि सोबत त्याचे काय आहे, हे जवळपास 6 आहे आणि 7 8 हे 8 6 14 आणि 15 असे टोटल 15 इडियम्स फ्रेजेस आहेत. तर लक्षात घ्या, है ना. एवढे तुम्हाला काय करायचे आहे, व्यवस्थित करायचे आहेत. व्यवस्थित करा, व्यवस्थित वॉच करा, शेवटपर्यंत वॉच करा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. इथे काय करू आपण, आजचं लेक्चर थांबवू. ठीक आहे, ठीक आहे, ओके. थँक्यू.